नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी शारदा लांडे. तुम्हा सर्वांचे आपल्या आजच्या मराठीच्या तासिकेमध्ये स्वागत आहे. आपण आपल्या मागच्या तासिकेला आपली 16वी कविता पाहिली विद्यार्थ्यांना. झुळूक मी व्हावे. त्या कवितेत आपण पाहिलं की कवीला मंद अशी झुळूक व्हावीशी वाटते. तिला तिच्या सभोवताली असणाऱ्या भागामध्ये झुळूक बनून फिरावं असं वाटतंय. असं या फुलावरून त्या फुलावर, या झाडावरून त्या झाडावर, गल्लोगल्ली तिला फिरायचं आहे. कधी बाजारात तर कधी पडक्या वाड्यापाठी, आणि फुलांचा सुगंध घेऊन तिला तो 10 दिशांमध्ये उधळून द्यायचा आहे. कधी तिला पाण्यावरती तरंग म्हणून, कधी तिला नदीच्या पाण्यावरती तरंग म्हणून वाहवत जायचं आहे. अशा प्रकारे आपण आपली कविता पाहिली. तसेच आपल्या कवितेची प्रश्नोत्तरे सुद्धा आपण आपल्या मागच्या तासिकेला पाहिली. आज आपण आपला पुढचा धडा बघणार आहोत. धडा 17वा, म्हणींच्या गमती. आता म्हणजे काय विद्यार्थ्यांनो, की 2 ते 4 शब्द असे एकत्र मिळून एक म्हण तयार होते, आणि त्या म्हणीलाच एक वेगळा अर्थही असतो. जसं आपण म्हणूया कोड्यात बोलणं म्हणूया, किंवा तुम्हाला आठवत असेल तुमच्या घरी तुमची आजी आजोबा जर असतील तर ते तुम्हाला लहानपणी काही गोष्टी सांगताना त्यांच्या तोंडात तुम्ही असे शब्द ऐकले असेल. जसं आंधळा मागतो एक डोळा, देव देतो 2 डोळे. ही एक प्रकारची म्हणच झाली. कारण कसं असते विद्यार्थ्यांना, आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो 2 डोळे, याचा अर्थ असा होतो की एखाद्याने काहीतरी इच्छा व्यक्त केली आहे, त्याला काहीतरी हवं आहे, आणि त्याला जे पाहिजे आहे त्याच्यापेक्षा खूप जास्त पटीने त्याला ते आणखी जास्त प्रमाणात मिळालं, म्हणून त्या व्यक्तीच्या संबंधात ही म्हण लागू होईल की त्याने एका थोड्याशा गोष्टीची अपेक्षा केली, परंतु त्याला त्यापेक्षा भरपूर जास्त मिळालं. म्हणून आंधळा मागतो एक डोळा, देव देतो 2 डोळे, आपण असं म्हणूया. किंवा नाचता येईना अंगण वाकडे. नाचता येईना अंगण वाकडे ही एक प्रकारची म्हणच आहे. म्हणजे आता यात कसं होईल की एखाद्याला एखादी गोष्ट जमत नाही, परंतु तो काय म्हणतो, नाही मला हे जमते, परंतु इथे असा प्रॉब्लेम आला म्हणून ते जमलं नाही. म्हणजे तो व्यक्ती काय करतो आहे की तो स्वतःची चूक लपवायचा प्रयत्न करतो. वास्तवात त्याला ती गोष्ट करताच येत नाही, परंतु तो स्वतःच्या चुकीवरती पडदा टाकून स्वतःला प्रिटेंड करतो, स्वतःला दाखवायचा प्रयत्न करतो आहे की मला सगळं काही येते, परंतु इथे हे असं कारण घडलं त्यामुळे मी हे गोष्ट करू शकलो नाही. मग त्या व्यक्तीच्या बाबतीतच दुसरे लोक काय म्हणतात की त्याला नाचता येईना अंगण वाकडे, म्हणजे त्याला जमत नाही, तो काय करणार ती गोष्ट. तर आता मी तुम्हाला 2 एक्झाम्पल सांगितले. आपल्या या धड्यात आणखी नेमक्या किती म्हणी दिलेल्या आहेत ते आपण बघूया. तर पहा मग. मे महिन्याच्या सुट्टीतला रविवार. दुपारची जेवणं आटपून मुलं खेळायला बाहेर पडली. मैदानावर पोचतायत तोवर चंदूची आई त्याला बोलवायला आली. अरे ऊन बिन काय लागतं का नाही? संध्याकाळचं खेळा की, आता चल घरी. येतो म्हणून चंदू खेळत राहिला. पाठोपाठ संध्याची आई आली. अगं किती तापलंय बघ, वाळू पघळलंय असं वाटतंय. 5 नंतर खेळा की, ती ओरडून गेली. मुलं पुन्हा लंगडी खेळू लागली. थोड्या वेळात हितेशचे बाबा आले. अरे मुलांनो, सकाळी आणि संध्याकाळी मैदानात खेळायचं, दुपारी कुणाच्या तरी घरी खेळा, ते सगळ्यांना म्हणाले, फक्त थोडा वेळ. असं म्हणत हितेश लंगडी घालू लागला. तो 4 पावलं गेला असेल इतक्यात अमिनाचे दादू म्हणजेच तिचे आजोबा बोलवायला आले. वैतागलेली अमिना म्हणाली, काय हो दादू, कुणीच मोठी माणसं खेळू देईनात, घरी चल करतायत. अशी कशी एकसारखी वागतात ती? दादू हसून म्हणाले, बरोबर आहे बेटा, त्यांना काळजी वाटते तुमची. कुठेही गेलात तरी पळसाला पानं 3च असतात. आता पहा विद्यार्थ्यांनो, इथे हे लाल अक्षर तुम्हाला म्हण दिसतंय, पळसाला पानं 3च. आता या म्हणीचा नेमका अर्थ काय आहे ते मी तुम्हाला सांगते. पहा, उन्हाळ्याचे दिवस होते. मे महिना असताना मे महिन्याच्या सुट्टीतला रविवार. आता उन्हाळ्यामध्ये तर तसं पूर्ण उन्हाळाभर मे महिनाभरच सुट्टी असते, परंतु त्यातला रविवार जो मुलांनी इथे असलेल्या त्या मुलांनी खेळायसाठी निवडलेला आहे. ती मुलं त्यांची जेवणं आटपून दुपारी खेळायला मैदानावर पडले. मैदानावर पडल्यावरच त्यातला एक चंदू नावाचा मुलगा आहे, त्याची आई त्याला बोलवायला आली की ऊन वगैरे काही लागते की नाही तुम्हाला, संध्याकाळी खेळा की, आता घरी चल. परंतु चंदू काय म्हणाला, येतो म्हणून तो चंदू तिथे खेळतच राहिला. त्याची आई, चंदूची आई गेली नाही, तर त्याच्यानंतरच संध्या नावाची मुलगी आहे, तिची आईसुद्धा आली, आणि तिच्या आईने सुद्धा काय म्हटलं की इतकं ऊन तापते आहे, वाळू पागळला आहे, म्हणजेच काय, माती ही जी रेती आहे ती खूप गरम झालेली आहे, त्यामुळे तुम्ही 5 नंतर खेळा. तिची आईसुद्धा अशा प्रकारे त्या मुलांना ओरडून चालली गेली, आणि त्यानंतर पुन्हा ते मुलं लंगडी खेळू लागले. तसेच आणखी थोडा वेळ गेल्यानंतर हितेशचे बाबा तिथे आले.
आणि त्यांनी मुलांना सांगितलं की संध्याकाळी मैदानात खेळा, दुपारच्या वेळी कुणाच्या तरी घरी खेळा, असे ते त्या सगळ्या मुलांना म्हणाले. त्यावर ते मुलं पुन्हा म्हणाले थोडा वेळ फक्त, असं म्हणत तो हितेशसुद्धा पुन्हा लंगडी घालू लागला. तो 4 पावलं पुढे गेलाच तेवढ्यातच पुन्हा अमीना नावाची एक मुलगी आहे, तिचे दादू म्हणजेच तिचे आजोबासुद्धा बोलायला आले. आणि त्यावर शेवटी मग ती अमीना वैतागली. ती वैतागून तिच्या आजोबांना काय म्हणते की काय दादू, आम्हाला कोणतीच मोठी माणसं खेळू देत नाहीत, घरी चल करतात, अशी कशी सगळे एकसारखे वागत असतात. म्हणजेच अमीना काय म्हणाली की सगळ्यांचे आईबाबा आम्हाला बोलवायला आले आहेत, एकही जण आमचा विचार करत नाही, आम्हाला खेळायचं आहे, आमची इच्छा आहे, परंतु सगळेजण आम्हाला घरी चल करतात, असे सगळे एकसोबत कसे काय म्हणू शकता. अमीनाच्या म्हणण्याचा अर्थ काय होता की सगळे एकसारखे कसे काय वागू शकता. मग त्यावर अमीनाचे जे आजोबा आहेत ते हसून म्हणतात त्यांचं बरोबर आहे, कारण त्यांना तुमची काळजी वाटते म्हणजेच काय की आता हे साहजिकच आहे विद्यार्थ्यांना की प्रत्येक माणसाला आपल्या स्वतःच्या माणसांची काळजी वाटत असते. जसं आता तुम्हाला माहिती असेल, तुम्ही खेळत असताना जर तुम्ही पडले, तुम्हाला खरचटलं, लागलं, तर लगेच तुमची आई काय ओरडते ना तुमच्यावर की अरे तुला बघून खेळता येत नाही का, कितीदा सांगितलं इथे पळायचं नाही, तिथे असा हात लावायचा नाही, ते करायचं नाही, असे तुमच्या आईचे सतत तुम्हाला इन्स्ट्रक्शन, तिच्या सूचना तुम्हाला चालू असतात. तुम्हाला थोडा तुमच्या आईचा रागही येत असेल आणि लागलेलं असते त्यावेळेस दुखतही असते आणि आई आणि बाबा असे बोलतही असतात, त्यामुळे खूप त्रास होतो ना. परंतु इथे काय म्हण वापरलेली आहे बघ की कुठेही गेला तरी पळसाला पानं 3च. म्हणजेच विद्यार्थ्यांनो की कोणत्याही व्यक्तीच्या विषयीचा विचार असो, आपली माणसं आपल्यासाठी खूप महत्त्वाची असतात आणि त्यांची काळजी ही आपल्याला असणारच ना. म्हणून तिचे आजोबा म्हणतात की कुठेही गेला तरी पळसाला पानं 3च. याचा अर्थ असा की तुमचे प्रत्येकाचे आईबाबा एकसारखेच आहेत. ते माणूस म्हणून जरी एकसारखे नसले, त्यांचा स्वभाव जरी वेगळा असला, तरीही प्रत्येक व्यक्तीला स्वतःच्या मुलांचीही काळजी असते आणि म्हणूनच तुमच्या काळजीपोटी ते सगळे तुम्हाला घरी चल म्हणतात. याचाच अर्थ काय की तुम्ही कुठेही गेला तरी तुम्हाला हीच परिस्थिती पाहायला मिळेल की प्रत्येकाचे आईबाबा त्यांची काळजी घेताना, त्यांना दटावताना, त्यांना रागवताना तुम्हाला दिसणार. म्हणूनच इथे पळसाला पानं 3च आपण असं म्हणूया. पुढचा भाग. शाळेत खेळांच्या स्पर्धा सुरू होत्या. बाईंनी नेहमीप्रमाणे वर्गातल्या सगळ्या मुलांना भाग घ्यायला लावला होता. धावण्याची शर्यत सुरू झाली. सुरेश सोडला तर सगळी मुलं जोरात धावत होती. उत्तम चित्र काढणारा सुरेश मैदानी खेळांबाबत आळशी म्हणून प्रसिद्ध होता. साहजिकच तो सगळ्यात शेवटी आला. धापा टाकत तो मुलांच्या घोळक्यात शिरला आणि म्हणाला, अरे खरं तर मी पहिला आलो असतो, पण आपल्या मैदानावर लाल माती आहे. म्हणजे काय, राजेशने आश्चर्याने विचारले. अरे मी जोरात धावलो असतो तर माझे पांढरे शुभ्र बूट मळले असते ना, म्हणून मी हळू धावलो. वा, याला म्हणतात नाचता येईना अंगण वाकडे. घोळक्यातली राजश्री पटकन म्हणाली. पहा आता इथे नाचता येईना अंगण वाकडे ही म्हणाली. मी तुम्हाला सुरुवातीलाच या म्हणीचं उदाहरण दिलं की नाचता येईना अंगण वाकडे म्हणजेच काय की आता शाळेत काही मुलं आहेत, त्यांच्या शाळेमध्ये वेगवेगळ्या खेळांच्या स्पर्धा सुरू झालेल्या आहेत. त्यांच्या वर्गशिक्षिका, त्यांच्या वर्गातल्या ज्या बाई आहेत, त्यांनी प्रत्येक मुलाला स्पर्धेमध्ये भाग घ्यायला सांगितले आणि त्या स्पर्धेमध्ये एक धावण्याची शर्यत सुरू झाली. त्या शर्यत सुरू झाल्यावर सगळी मुलं, आता तुम्हालाही माहिती असेल विद्यार्थ्यांना, एखादी स्पर्धा असली आणि त्या स्पर्धेत जर तुम्ही सर्वांनी भाग घेतला तर आपण आपला पूर्ण प्रयत्न करतो की नाही मला जिंकायचं आहे, मला प्रथम यायचं आहे, मला पहिलं यायचं आहे. अशा प्रकारे सगळेजण, प्रत्येकजण आपापल्या परीने प्रयत्न करून धावायचा प्रयत्न करतात. तुम्हीसुद्धा तुमच्या वेगवेगळ्या स्पर्धेत जेव्हा तुम्ही भाग घेता तेव्हा तुम्हीसुद्धा 100% प्रतिसाद देऊन तुमच्या स्पर्धेमध्ये सहभागी होतात. त्याचप्रकारे ते मुलंसुद्धा धावायला सुरुवात करतात. परंतु त्या सगळ्यांमध्ये फक्त जो एक सुरेश नावाचा मुलगा आहे तो मात्र जोरात धावत नाही. बाकी सगळी मुलं जोरात धावत राहतात. का? कारण त्यातला जो सुरेश आहे तो उत्तम चित्र काढणारा असतो. उत्तम चित्र काढणारा म्हणजेच काय की त्याला चित्रकला ही खूप चांगल्या प्रमाणात अवगत आहे आणि तो खूप छान आणि सुरेख असं चित्र काढतो. परंतु त्याला मैदानात जे खेळ होतात त्याबाबत तो आळशी, म्हणजेच काय की त्याला त्या खेळांमध्ये अजिबात रस नाही, आपण असंही म्हटलं तरी चालेल, किंवा त्याला ते सगळे खेळ खेळताना कंटाळा येतो किंवा त्याची इच्छा नाही ते सगळे खेळ खेळताना. आणि म्हणूनसुद्धा धापा टाकत म्हणजे काय की तो पळतच त्या घोळक्यामध्ये शिरला आणि शेवटी काय म्हणाला, सगळेजण जेव्हा पळून त्यांचा खेळ संपला असेल, त्यांची शर्यत संपली असेल, तेव्हा तो सगळ्या मुलांना काय म्हणाला की अरे खरं तर मी पहिला आलो असतो, मी प्रथम आलो असतो,
पण मैदानावर लाल माती आहे. म्हणजेच काय की याने कारण दिलं इथे. काय कारण सांगितलं? वास्तविक पाहता त्याची स्पर्धेत भाग घ्यायची अजिबात इच्छा नव्हती, धावायची अजिबात इच्छा नव्हती, परंतु त्याच्या मित्रांसमोर त्याचा अपमान व्हायला नको किंवा त्याच्या मित्रांनी त्याला चिडवायला नको, म्हणून तो काय म्हणतो की मी खरं तर पहिला आलो असतो, परंतु मैदानावर माती आहे. म्हणजे इथेच काय, इथे त्याने कारण दर्शविलं की इथे लाल माती असल्यामुळे मी प्रथम आलो नाही. आणि त्यातच जो राजेश नावाचा मुलगा असतो तो आश्चर्याने विचारतो म्हणजेच काय, इथे लाल माती आहे म्हणजे याचा अर्थ काय? तर तो पुन्हा सुरेश काय म्हणतो, अरे इथे लाल माती आहे, मी जर जोरात धावलो असतो तर माझे हे पांढरे शुभ्र बूट मळले असते, खराब झाले असते, म्हणून मी जोरात धावलो नाही, म्हणून मी तुमच्या मागे खूप हळू असा धावत आलो, जेणेकरून माझे बूटसुद्धा खराब झाले नाही आणि मी पहिलाही नाही आलो. म्हणजेच तो काय सांगतो, सुरेशने कारण देऊन सांगितलं की मी पहिला आलो असतो, परंतु इथे लाल माती असल्यामुळे मी जोरात धावलो नाही आणि म्हणूनच मी हळू धावलो, असं त्याने सगळ्यांना कारण सांगितलं. आणि त्यांच्या ग्रुपमध्ये असलेली जी राजश्री नावाची जी मुलगी आहे ती सर्वात शेवटी म्हणते मग की याला म्हणतात नाचता येईना अंगण वाकडं. नाचता येईना अंगण वाकडं म्हणजेच काय की याला खरं तर मैदानातनी खेळांमध्ये बिलकुल अजिबात रस नाही, त्याला तो पटापट धावला नाही आणि शेवटी काय म्हणतो की इथे लाल माती होती आणि माझे बूट खराब झाले असते म्हणून मी हळू धावलो, मी जोरात धावलो नाही. म्हणूनच राजश्री म्हणते की याला म्हणतात नाचता येईना अंगण वाकडे. म्हणजे याला मुळात ही गोष्ट करायची नव्हती आणि याला जमत नाही, म्हणून याने आपल्याला इथे हे कारण दिलं. म्हणजेच इथे या म्हणीचा अर्थ काय झाला की ज्या व्यक्तीला एखादी गोष्ट करायची इच्छा नाही किंवा त्याला करता येत नाही, त्यावर तो व्यक्ती कारणं देऊन त्यातनं पळ काढायचा प्रयत्न करत असतो, त्यालाच नाचता येईना अंगण वाकडे आपण असं म्हणूया. पहा मग आता रवी, आता पुढचा भाग. रवी सकाळी सोपानच्या घरी आला. सोपानच्या घरातली म्हैस कालच व्याली होती, म्हणून खरवस खायला मिळेल असा रवीचा अंदाज होता. सोपान आणि त्याची चुलत भावंडं नाश्ता करत होती. प्रत्येकाच्या वाटीतला खरवस पाहून रवीच्या तोंडाला पाणी सुटलं. सोपानची काकू त्याला म्हणाली, रवी चल रे, तू पण कर न्याहारी. नको काकू, मी खूप खाल्लंय. अरे पण गूळ घातलेला खरवस तर घेशील की नाही? नको, माझे दात दुखत आहेत, रवी म्हणाला. खरवसला कशाला लागतात रे दात? मला माहिती आहे तुला खरवस किती आवडतो ते. सोपान कालच म्हणाला होता की तू येणार आहेस म्हणून, उगाच ताकाला जाऊन भांडं लपवू नये. चल हात धुवून ये, काकू हसत म्हणाली. आता पहा विद्यार्थ्यांना, इथे पुन्हा एक म्हण आली, उगाच ताकाला जाऊन भांडं लपवू नये. म्हणजेच आता या म्हणीचा अर्थ काय तुम्हाला, तसं ते आपला विषय हा मराठी आहे, खूप सोपा आणि सहज आहे, तुम्हाला समजायला खूप सोयीस्कर आहे. तर पहा एकदा, रवी नावाचा एक मुलगा आहे, तो सकाळी सकाळी त्याचा मित्र जो सोपान आहे त्याच्या घरी आलेला आहे. आता त्या सोपानच्या घरातली म्हैस ती कालच व्याली होती. म्हणजेच काय, आता तुम्हाला याचा अर्थ समजत असेल, तिने कालच एका दुसऱ्या छोट्या बाळाला जन्म दिलेला आहे, आपण असं म्हणूया. म्हणूनच आता त्यांना तिथे खरवस खायला मिळेल असा त्या रवीचा अंदाज होता. म्हणजे रवीला माहिती होतं की सोपानच्या घरी कालच म्हशीने एका दुसऱ्या म्हशीच्या बाळाला जन्म दिलेला आहे आणि म्हणूनच आता तिथे आपल्याला खरवस खायला मिळेल, म्हणून रवी तिथे जातो. आणि तिथे गेल्यावर सोपानच्या घरी गेल्यावर सोपान आणि त्याची चुलत भावंडं म्हणजे त्याची बहीण, त्याच्या काकांचा मुलगा वगैरे जे कुणी असतील घरामध्ये, ते सगळे तिथे नाश्ता करत होते. म्हणजेच काय, ते सुद्धा तिथे बसून न्याहारी करत होते. आणि प्रत्येकाच्या वाटीमध्ये खरवस होतं. खरवस म्हणजे तुम्हाला माहिती असेल ना विद्यार्थ्यांनो, काय आपण आपल्या भाषेमध्ये इकडे खिरूस म्हणतो किंवा आणखी बरेच भाषेमध्ये बरेचसे काही शब्द आहेत, पण माझ्या माहितीमधला हा एक शब्द मला इथे माहिती आहे की त्याला इथे खिरूस असं म्हणून ओळखले जाते. मग ते त्यांच्या वाटीतलं खरवस पाहून त्या मुलाच्या रवीच्या तोंडाला खूप पाणी सुटलं आणि लगेचच सोपानची जी काकू होती ती बाई त्याला काय म्हणाली, रवी चल रे, ये रे पटकन, तू पण कर थोडीशी न्याहारी. त्यावर रवी काय म्हणतो, नाही नको काकू, मी खूप खाल्लं आहे. म्हणजेच काय, मी आत्ताच खूप काही खाऊन आलेलो आहे, मला न्याहारी अजिबात करायची नाही. त्यावर सोपानची काकू म्हणते, अरे पण गूळ घातलेला खरवस घेशील की नाही? म्हणजे त्यांनी जो खरवस आहे तो गूळ घालून खूप उत्तम असा तयार केलेला आहे आणि म्हणून त्या म्हणतात की न्याहारी करायसाठी तुला मी दुसरं काही नाही, खरवस देते, तर तो गूळ घातलेला खरवस तर तू खाशील की नाही? त्यावर तो पुन्हा काय म्हणतो, नाही नको, माझे दात दुखत आहेत. त्यावर पुन्हा सोपानची काकू काय म्हणते की खरवस
खाताना कशाला दात लागतात तुम्हाला? कारण खरवस हे कसं असते विद्यार्थ्यांना, खूप आपण म्हणूया खूप सॉफ्ट असते, खूप नरम असते, जी तुम्हाला दात नसले तरीसुद्धा तुम्ही खाऊ शकता. म्हणूनच त्या काकू म्हणतात की खरवसला कशाला दात लागतात. त्यावर त्या काकू पुन्हा त्याला म्हणतात की मला माहिती आहे की तुला खरवस खायला किती आवडतो, ते कालच सोपानने सांगितलं होतं की तू आज येणार आहेस म्हणून काकू शेवटी काय म्हणतात की उगाच ताकाला जाऊन भांडं लपवू नये, चल हात धुऊ नये. तशी त्या काकू हसत म्हणाल्या. म्हणजेच काय की आता एखाद्याला असा अंदाज असतो विद्यार्थ्यांना की तिथे काहीतरी ते एखादी गोष्ट जी तुम्हाला इच्छा असते, जी तुम्हाला हवी असते आणि ती मिळवण्यासाठी तुम्ही जात असतात, परंतु तिथे गेल्यावर तुम्ही असा मांडतात की नाही नको मला ती गोष्ट अजिबात नको आहे, मला काही त्याची इच्छाही नाही आणि मला ती पाहिजेही नाही, असं मुद्दाम तुम्ही दाखवत असतात. दुसऱ्यांना समजणार नाही अशा प्रकारे तुम्ही तिथे प्रिटेंड करायचा प्रयत्न करत असतात, दाखवायचा प्रयत्न करत असतात की तुम्हाला त्याची काहीही गरज नाही. जसं तुमच्या घरामध्ये समजा आता तुमच्या आजोबांनी तुमच्या सर्वांसाठी काहीतरी खाऊ आणलेला आहे, बरोबर. त्यातला आता काही जणांना तो आवडतो, काही जणांना आवडत नाही. आणि आवडत नाही म्हटल्यावर कसं होते मग विद्यार्थ्यांना, आता पहा, घरामध्ये जर एखादा मुलगा म्हणतो की नाही तुम्ही दादाच्याच पसंतीचं सगळं आणलं, मला माझ्या पसंतीचं काही आणलं नाही म्हणून मी खाणारच नाही, असं तुम्ही बोलून जातात विद्यार्थ्यांना. तुमच्या जर लक्षात येत असेल तर मग सगळे काय म्हणतात, तुला नाही खायचं, नको खाऊ, जा राहू दे. आणि मग तुम्ही तिथे जाऊन बसतात मुद्दाम तिथे. त्यावर आपण असं म्हणूया की ताकाला जाऊन भांडं लपवू नये. म्हणजे तुम्हाला ते खायची इच्छा आहे, परंतु तुम्ही असं दर्शवताय की नाही तुम्हाला ते नको आहे. याच बाबतीत म्हटलं जाईल ताकाला जाऊन भांडं लपवू नये. तर विद्यार्थ्यांनो, इथे हे आपल्या ह्या 3 म्हणी आटोपल्या. आता पहा, इथे वरील प्रसंगामधील रंगीत शब्दसमूह नीट वाचा. उदाहरणार्थ, पळसाला पानं 3च म्हणजे कुठेही जा परिस्थिती सारखीच असते. सगळ्या मुलांना त्यांच्या घरचे लोक उन्हात खेळायला मनाई करतात, म्हणून पळसाला पानं 3च असे म्हटले. म्हणजेच काय की कुठेही गेले तरी प्रत्येक आईवडील हे आपल्या मुलांच्या बाबतीत खूप काळजी घेणारं असते. त्यांना खूप काळजी असते आपल्या मुलांची. आणि ते प्रत्येक आईवडील, त्यांचा स्वभाव कितीही वेगळा असला, ते कितीही वेगळे असले तरीही ते मुलांच्या बाबतीत खूप 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 काळजी करीत असतात. म्हणूनच इथे पळसाला पानं 3च ही म्हण त्या बाबतीत वापरली आहे. आपल्या भाषेमध्ये असे अनेक शब्दसमूह वापरले जातात, त्यांना म्हणी असे म्हणतात. आता उरलेले दोन्ही प्रसंग वाचून अधोरेखित म्हणींचा अर्थ शोधा. शिक्षकांशी, पालकांशी, मित्रमैत्रिणींशी चर्चा करून आणखी म्हणी जमवा. तर विद्यार्थ्यांनो, इथे आपला हा म्हणींच्या गमती हा धडा आपला इथे संपला आहे. तर आता इथे तुम्हाला हा बॉक्स दिसतो आहे. तर आजचा तुम्ही तुमच्या पुस्तकामध्ये धडा वाचा आणि या बॉक्समध्ये सुद्धा तुम्ही म्हणी शोधायचा प्रयत्न करा. तुम्हाला आज मी एवढंच सांगते. या चौकोनामध्ये शब्द दिलेले आहेत. इथे पहा, खाई त्याला खवखवे, गर्वाचे घर खाली. इथे 2 म्हणींना अंडरलाईन करून दिलेली आहेत. तर आता यात आणखी बऱ्याचशा अशा म्हणी आहेत ज्या तुम्हाला शोधायच्या आहेत. तुम्ही आज शोधा, मी उद्या तुम्हाला यातल्या म्हणी शोधून दाखवणार आहे. आणि तुमच्या त्या बरोबर असल्या की तुम्ही मला पुन्हा माझ्या मोबाईलवरती फोटो काढून पाठवू शकता. धन्यवाद.